तर मित्रांनो, एक फुलेवाडी आत्ताच एक स्नेक रेस्क्यू साठी कॉल आला होता. फुलेवाडी अशोक होंड यांच्या इथून. तर गॅस टाकी खाली एक स्पेक्टिकल कोबरा, मराठीत नाग, तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. धरलं वर जाऊन बघा तिकडे जर गेला तिकडे डबल वर सटकला वर पा वर वर नको जाऊ वर नाही सटकू राहिला तिकडे पसारा जास्त आहे बरं का पाठी माग. अरे मी तिलाच रे वर पाहिला का वर नको जाऊ दे तिकडे नाही का वर आहे बरं आता पाय भाऊ डेअरिंग तुम्ही काय लय मोठा आहे मला का ठेवता नाही काय नाही आता धरायला माणूस तिला नाही नाही का तिकडे बाजूला त्याची मागे त्याच माग हा धर ए तिकडं काही बिना करू येते साडे. निसर्ग बरं ते कोणी द्या कोणी फाटेल नाही ना पाय बरं. मग अन्न माल म्हणायचे नको माल जाऊन दे मधी. ते त्यांच्याकडे आहे ना व्हिडिओ. ओरिजिनल नाग येतो नाग एवढा मोठा होऊन जातो. मग काय 7 फुटापर्यंत वाढतो तो. आवाज काय उराल त्याचा मांडी सारखं फसतो झालं तुझे करत मी तुला तरी म्हणत नको. येते गोणी पा फाटेल फुटेल नाही ना गोणी पाहून घे बांधेल वर दोरी याला इकडून बॅग खाली असतं ना तर काही नाही. याच्या सोबत मजाक बिचं काही असं कधीच करायचं नाही, कारण मी बी डिस्टर्ब होऊन जातो तुमच्यामुळं. सुतळी द्या अजून ते एवढं मोठं आहे तुकडे मोठं नाही अजून यांची जाते काय काय डबल कोणी लागत ना. हा अजून एक कोणी लागत नाही कोणी कोणी तुमची चावत ते कोणी पाटेल नाही फाटेल ही नाही ना पाटेल. चांगली कोणी द्या कोणी टाकावं लागेल. एक चांगली नवी कोणी द्या जाऊ. तुम्ही काय कोण म्हणत होत? तुम्ही म्हणत होते किती फुटापर्यंत राहतो म्हणे? 6 म्हणते लोक आता हा किती मोठा आहे?
9 10 असेल ना. 7 7 7 तर 7-7 फुटापर्यंत वाढते. याची शेवट आहे 7 फुटापर्यंत आहे. याला काय म्हणते, इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, मराठीमध्ये नाग. याच्या एका थेंबाने 25 माणसं मरू शकतात. तुम्ही मारला असता का त्याला? नाही मी बाहेर नाही हुसकी मी बाहेर काढी मारून मारायमध्ये तुम्ही काय ते राक्षस आहे का तो? तुमचा जर हातपाय पडला तर तुम्हाला चावणार आहे तो. तो काय बळजबरीने चावणार. आता ते उंदीर असेल तिथं, तो उंदीर खाण्यासाठी आला होता तो. उंदरा नाही, बाहेरून गेलो तो मध्ये. इडून गेला तो. इडून जेवण काही होती वाटतो नाही आणि इकडे पूर्ण जंगल एरिया आहे ना, इकडे 100 साप असते. तुमच्या नजरेत आलं म्हणून दिसलं तुम्हाला. तरी भरपूर वयस्कर साप येतो, भरपूर दिवसापासून आहे. तर मित्रांनो, हे अशोक होंड यांच्या इथं स्पेक्टिकल कोबरा निघला होता. यांचा धन्यवाद. यांनी मला फोन करून बोलवलं, सापाचा जीव वाचवला. तर तुमचा धन्यवाद, तुम्ही सापाचा जीव वाचवला. आमचा त्याने घेतला असता. हा? आमचा त्याने घेतला असता. नाही नाही, तो बळजबरीने चावत. तुमचा जर हातपाय पडला तरच चावणार. नाही, आता मीच साडे माणसं जेवतो आणि ते पोराडे काय. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या सापाला रेस्क्यू करताना किंवा दुसऱ्या सापाची माहिती घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.